हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज मी ॲक्च्युली वेगळा टॉपिक घेणार होती, पण म्हटलं आधी हिला निपटवून घेऊया आणि नंतर मग आपण जरा वेगळ्या कॅरेक्टर्सवर उद्यापासून पॉडकास्ट आणूया. आणि त्यासाठी मला थोडासा वेळ पण हवा आहे, अजून थोडेसे पॉईंट्स काढायचे आहेत, थोडं रिसर्च करायचं आहे, कुठे काही राहून जायला नको. त्यातली एक आहे ओणम आणि दुसरी आहे फॉर्म्युला बळबळकर, त्याच्यानंतर वाव गुड्डी, त्याच्यानंतर असे बरेच जण आहेत अजून त्यांच्यावरती मला पॉडकास्ट करायचे आहेत. पण काही लोक आहेत ना, नुसते मध्ये 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 येतात, पहिले मी असं करतात. तर म्हटलं ठीक आहे बाबा, तुम्ही पहिले तर तुम्ही पहिले, ह्यांना आधी निपटवून टाकते. कारण ह्यांचं काय न संपणारं रडगाणं आहे, रोज उठायचं आणि आपलं तेच 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 तेच. तर म्हटलं काही हरकत नाही, आज हिला निपटवून टाकते आणि उद्यापासून नवीन कॅरेक्टर्सवर पॉडकास्ट घेऊन येते. सो चला सुरू करूया, जास्त वेळ न दवडता आजच्या पॉडकास्टला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली मी खूप थकली आहे आणि माझा आवाज पण बसला आहे. तुम्हाला कदाचित उद्या जास्त आवाज बसलेला वाटू शकतो, पण आजच मला असं वाटतं आहे की माझ्या आवाजाला थोडा बसल्यासारखं वाटतं. या वातावरणामुळे थोडा आवाजावर परिणाम झाला आहे, पण काही हरकत नाही. व्हिडिओज तर येतच राहतील. माझा आवाज तर असा पण असाच आहे आणि काय फरक पडतो अजूनच जास्त. तसं मी वॅसलिन पण लावलं होतं आणि मग ते कॅस्टर ऑइल पण टाकलं होतं मण्याने, पण तरी पण अजूनच आवाज खराब झाला. आता तुमच्याकडे काही उपाय असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा की हा बंद दरवाजा कसा नीट करायचा. जामच कुरकुरायला लागला आहे. तर बघूया आपण आता आपल्या पॉडकास्टला, आपल्या व्लॉगला सुरू करूया. तर आज खूपच स्पेशल दिवस आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की 3 वर्षापूर्वी माझ्याकडे हे बटन आलं होतं. आणि खरंच हा खूप एकदम स्पेशल डे आहे, तुम्हा सर्वांना माहीतच आहे माझ्यासाठी. आणि खरंच कोणासाठी पण इतका स्पेशल डे. आणि हे सगळ्या गोष्टी मी स्वतःसाठी, म्हणजे माझ्या मेमरीज सेव्ह करून ठेवण्यासाठी आणि सगळं काही कॅप्चर करण्यासाठी, आम्ही कुठे कुठे जातो ते सगळं काही लक्षात राहण्यासाठी, आणि माझ्या मुलींच्या जी काही वाढ आहे ती वाढ माझ्या नेहमी सतत डोळ्यासमोर असावी यासाठी मी हे चॅनल सुरू केलं होतं. पण नंतर मग माझी वाढत गेली. ॲक्च्युली मी खोटं बोलते आहे, कारण मला खोटं बोलायची खूपच घाणेरडी सवय आहे. मी पहिल्यापासूनच खोटं बोलते, मी कधी खरं बोललेच नाही. फक्त आधी मी थोडासा आणला होता की मी खूप साधी सोधी आणि एकदमच भगतपुरीची भगोडी नाही आहे. मी एकदमच म्हणजे भगतपुरीची कोणतरी छोट्याशा खेडेगावातनं आलेली आणि काहीतरी करू पाहणारी अशी एक व्यक्ती आहे. पण मी भामटीच आहे, म्हणजे शेवटी मी भामटीची नंदन आहे. तर मी कशी काय चामटीच असणार ना, मी कुठे चांगली असणार आहे, तर मी अशीच आहे. आणि आता ते बटन मिळाल्यानंतर मी माझं खरं रूप दाखवण्यास सुरुवात केली. आणि अजून माझा नेहमी प्रयत्न असतो की मी अधिकाधिक कसं खोटं बोलता येईल आणि कसं ठगवता येईल लोकांना. तर त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. कधी मी विसरून पण जाते मी काय बोलले आहे, आणि मग गोत्यात पण येते. आणि ती गॉसिप गर्ल आहे ना, ती माझ्यावरती लक्ष ठेवूनच असते, तर तुम्हाला माहितीच आहे. तर अशा सगळ्या ह्याच्यातनं पण मी खोटं बोलून आत्तापर्यंत इतका पल्ला गाठला आहे. आणि हे खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. बस म्हणजे माझ्या नॉर्मल आवाजात बोलते, ओके. तर हिच्या म्हणण्याप्रमाणे हिने यूट्यूब चॅनल ह्याच्यासाठी स्टार्ट केलं होतं, जसं की सगळेजण फेकमपाकी करतात एकच. आणि आजकाल नवीन वर्ड घुसला आहे यांच्या डिक्शनरीमध्ये, नवीन वर्ड या शिकल्या आहेत सगळ्याच जणी DBS वाल्या. पॅशन, हे माझं पॅशन आहे. हे काय कसलं पॅशन, कशाशी खातात माहिती आहे का तुम्हाला? त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला मी, तिचं पॅशन, घारीगोरीचं काय पॅशन होतं, शेटण्याला गटवण्याचं ते होतं. ते एक काम तिने पॅशनेटली केलं होतं. हो, आणि ते पण मला करायचं आहे. ते पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि मला ना खरंच मी खूप एक्सायटेड आहे ते पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी. घारीगोरीची लव्ह स्टोरीवर एक पॉडकास्ट तर झालंच पाहिजे ना मंडळी. मस्त मज्जा. तिला वाटलं असेल की जाऊ दे, तेव्हा कोण रोस्ट करत नव्हतं, तेव्हाचं गेलं ते गेलं, आपण वाचलो नाही. पण आता मला एकदम आयडिया आली आहे आणि कसं ना मज्जा येईल ना मंडळी, तुम्हाला पण नक्की मज्जा येईल ना. तर त्याच्यावरती आपण ना एक पॉडकास्ट घेऊन येऊया, ओके. सो एनिवेज, कमिंग बॅक टू द पॉईंट. तर ह्या लोकांचं काहीतरी नवीनच आता पॅशन बिशन. खरं तर कसलं काय नाही आहे, सगळं काही यूट्यूबच्या जीवावर चाललं आहे. ह्या लोकांना कळलं की आपल्याला चांगलं येडा बनवायचं तंत्र हाती लागलेलं आहे आणि काही दाखवायचं थुकपट्टीचं आणि आपलं लोकांना येडं बनवायचं आणि त्याच्यावरती मजा मारायची. त्याच्याशिवाय काय एवढा जीव घालत आहे.
आता त्या घारीगोरीचं तर बघा, तिला तर माज आलाय, ते तर जाऊच दे. तिचं म्हणजे तिने एक वेगळी टेक्निक यूज केली आहे, तिला आत्मसात केली आहे, म्हणजे की कसं असं इंटरवल थोडे थोडे घेऊन असं 2-3 दिवसाचं एकसाथच कमाई करायची. पण घारीगोरीचा पण लवकरच गुंडाळला जाणार आहे घाशा, कारण असं जास्त वेळ चालत नाही. ते कधीतरी असं फॉर अ चेंज म्हणून, ट्रिक म्हणून वर्क होतं, पण एव्हरी टाईम नाही. तर आणि हिचं काय, मन्या बाबा हिला आराम मिळू देत नाही. हिने आता नवीन काढलंय की त्यातल्या त्यात मन्याला रिक्वेस्ट केली असेल, प्लीज 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 मन्या, मी खूप थकते ना मन्या, असं काय करतो मन्या. म्हणून मग मन्या म्हणाला, ठीक आहे बोंबल, तू कर आराम 15 दिवसांनी, आठवड्यातनं एकदा नको, आपला खूप लॉस होईल. असं काय करते, काहीतरी टाक, काहीतरी बस, गप्पा मार, काय पण कर, असं काही पकव. त्यांना काय कळते, येडे आहेत आपले भक्त, त्यांना काय पण दाखव, काय पण असं बस, भाजी चिरत, कांदे चिरत, तू इथे कांदा चिरशील, तिथे त्यांच्या डोळ्यातनं पाणी येईल, एवढे इन्व्हॉल्व आहेत तुझ्यामध्ये. तर त्याच्यामुळे टाकच टाक. म्हणून मग आजकाल मग आम्ही काहीही टाकतो, म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये एकच गोष्ट 4-4 वेळा बोलतो, तेच 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 तेच, आणि नुसतं अक्षरशः नुसतं कांदा कापण्यावरच अख्खाच्या अख्खा एक व्हिडिओ खेचतो. पण व्हिडिओ रोजच्या रोज गेला पाहिजे, कारण का आता मन्याचं सगळं काही आता माझ्यावरच अवलंबून आहे ना, म्हणजे आमच्या व्हिडिओजवर. तर त्याच्यामुळे मला करावंच लागतं. तर हे पॅशन नाही आहे, हे तुमचं जगण्याचं एक मूळ स्रोत आहे, मूळ तुमचं जे काही इन्कम येतं तो इन्कम सोर्स आहे, ठीक आहे. आणि फेकमफाकी बंद करा. मारे खूप मोठी हुशारी सांगत होती ना त्या दिवशी, म्हणजे जेव्हा पकडली गेली होती ते रेसिडेंट कार्डवरून, तेव्हा वचा उभी राहिलेली तिथे, सोफ्यावर बसायचं बंद केलेलं, पण एका त्या खिडकीच्या मागे उभं राहण्याचं नवीन जागा शोधली होती. तर तिकडे उभी राहून मोठे बोलत होते ना दोघं, की हे काय आमचं काय ह्याच्यावर नाही आहे, त्याच्यावर नाही आहे, ह्याच्यावर आमचं हे नाही होत, असं काय नसतं. मग एवढं नाही तर मग कशाला जीव घालवतेस? हां, मेमरी असतात जेव्हा दाखवायच्या तेव्हा कर, का आमच्या मेमरीज राहत नाही का? आता आम्ही गेलो फिरायला, आम्ही कुठे कुठे जातो, किंवा विकेंडला वगैरे पण कुठेही जातो, फॅमिली टाईम स्पेंड करतो, तेव्हा मी पोस्ट करत असते अधेमध्ये. पण मी व्हिडिओ नाही बनवत त्या गोष्टीचे, आणि त्या गोष्टी त्या मी एका पेनड्राईव्हमध्ये नाहीतर मग लॅपटॉपमध्ये सेव्ह करू ठेवते. जेव्हा मला बघायचं असतं तेव्हा मी बघते आरामात. असं काय यूट्यूबवरच टाकलं पाहिजे असं काय नाही आहे. हे येडा कोणाला तरी दुसऱ्याला बनवा, समजलं ना. स्वतःच्या मेमरीज, जे नसलेल्या मेमरीज, जे यूट्यूबच्या जीवावर तुम्ही क्रिएट केल्या, त्याच मेमरीज यूट्यूबवर विकून खाताय, आणि वरून म्हणता की आमचं तो काही नाही आहे, आमचं ह्याच्यावर नाही चालत, ह्याच्यावर नाही. मग प्रायव्हेट करा ना तुमचे व्हिडिओ. तुम्हाला एवढंच सेव्ह करायचं आहे ना, यूट्यूबवरच सेव्ह करायचं आहे ना, तर प्रायव्हेट व्हिडिओमध्ये सेव्ह करा. कशाला पब्लिक करता? तुमच्या मेमरीज तुमच्यासाठी आहेत की लोकांसाठी आहेत? उगाचच फालतू काहीतरी आपलं स्वतःचं. यांना वाटतं काय ह्यांनी काही सांगितलं तर लोक आरामात ते तुमचे भक्त असतील, येडे झेलणारे. आम्हाला नको येडा बनवू. आणि आता तर मला वाटतं काहीतरी इन्स्टाचं पण काहीतरी झोल आहे, ते इन्स्टाला पण काही ना काहीतरी मी करायला लागली ना तेव्हापासून ही पण जास्तच प्रमोट करायला लागली. अरे माझं कारण वेगळं आहे, इथे माझं काय डेली व्लॉगिंग नाही आहे. त्याच्यामुळे मी काही असेल, काही मला असं पर्सनली शेअर करायचं असेल, किंवा असं एक 1 to 1 माझ्या मंडळींबरोबर कॉन्टॅक्ट मला ठेवायचं असेल, किंवा त्यांना माझ्याशी काहीतरी शेअर करायचं असेल, म्हणून मी त्यांना इन्स्टाचं करते, इन्स्टाचं लिंक देते, किंवा सांगते की इन्स्टावर मला फॉलो करा. आणि तुझं काय आहे गं चोंबडे, लगेच आपलं एक नाही झालं तर लगेच कॉपी करायला. आणि म्हणून माझ्याकडे मी एवढं मोठं चॅनल आहे, आणि एक ह्याचं कसलं काय, ते एवढं बटन मिळून पण 10,000 नाही झालेल्या अशा यूट्यूबरला घाबरता तुम्ही. आणि आले मोठे. मेहनत किती घेतलीस आणि काय केलं ते तर नाही माहिती, पण हां, खोटं बोलण्याची तर भारी मेहनत घेतली या नवरा बायकोने. इतकं खोटं बोलतात की अजूनही यांना सफाई द्यावी लागते. आता काय तर म्हणे मी उलटसुलट व्हिडिओ नाही टाकत, आपले व्हिडिओज असं एकदम लाईनमध्ये येतात आणि जसे आहेत तसे येतात, आपण असं काही मागे पुढे करत नाही वगैरे. अरे कशाला? आणि झालं तर 2 दिवस झाले नाही दाखवलं का? हां, मोबाईलवर तारीख दाखव बोलायली ना तुला, दाखवायचा मध्येच म्हणायला येईल त्या दाखवते, नाही तर नाही दाखवत. आणि मग बोलायचं अरे मी कन्फ्यूज झाली डेटमध्ये.
काय नाही कन्फ्यूज झाली, मोबाईल आहे ना हातात, जरा बघायचं त्याच्यावर डेट आणि आम्हाला पण दाखवायची. आणि हिला पण माहिती असतं आपण काय चुकीचं करतोय किंवा ह्याच्यावरनं काय ह्याचे परिणाम होतील किंवा लोक काय म्हणतील, तर त्याच्यामुळे आधीच त्याचा डिस्क्लेमर देऊन ठेवते. काही लोकांच्या घरी चालतं, काही लोकांच्या घरी चालत नाही. म्हणजे काही लोक करतात तसं मी आदल्या दिवशी करून ठेवणार आहे. अरे मग दुसऱ्या दिवशी जर तू साफसफाई वगैरे ते हे सगळं करून थकणार होती तर साफसफाई वगैरे आदल्या दिवशी करायचं ना, जेवणाचं काम फक्त दुसऱ्या दिवशी ठेवायचं. उलटं काय डोकं चालतं का तुझं, काय डोकं? आणि म्हणे ताई फार हुशार आहे. कसली हुशार आहे? कसं काय कामाचं ऑर्गनाईज करायचं, कसं काय हे असलं पाहिजे, सिक्वेन्स असला पाहिजे, हेच नाही तिला माहिती. तिला ठरवता येत नाही कुठल्या कामाला प्रायोरिटी द्यायची, आणि हुशार आहे म्हणे, हुशार. आणि तसंही तिला थकायला काहीही कारण लागत नाही. सदान कदा ती थकलेलीच असते. आणि तो मन्या तो काय कामाचा आहे, एकदम युजलेस माणूस आहे. म्हणजे ह्याच्यावरनंच कळतं की तो किती म्हणजे हपापलेला आहे. नुसतं तिला कामाला लावतो, एक कामाला हातभार नाही लावत. उशांची कवरं पण नाही बदलू शकत तो माणूस बसल्या बसल्या. एवढा कसला लाडाचा आहे, फक्त ऑर्डरी सोडायला आहे का? आणि ही इथे आहे दासी, मन्याने आणली आहे ना हिला इथे, एवढं तर करणं तो बनताही आहे म्हणून आपलं करत असते. म्हणजे लिटरली ही बाई चहा पण मन्याच्या सांगण्यावरून ठेवते. अगं बाई तुला काय वाटतं किंवा काय नाही वाटत, तुझं काही डोकं, तुला काही खावंसं प्यावंसं काय वाटतं की नाही वाटत? हां, मन्या म्हणाले चहा ठेव म्हणून मी आता चहा ठेवते. मन्या म्हणाले हे कर, मन्या म्हणाले ते कर, मन्या म्हणाले लाईटच खावंसं वाटतंय, मन्या म्हणाले डाळभातच कर, म्हणजे सगळं मन्या म्हणाले. अरे बाबा काय तू बाई आहेस? तुला स्वतःचं काय अस्तित्व आहे की नाही? की नुसतं आयुष्यभर कोण कोणास म्हणालेच खेळत बसणार आहेस? काही आठवलं नाही तर आजकाल नुसतं त्याच्यामध्ये आणि 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 म्हणत राहायचं. मग आम्ही खूप मेहनत घेतली ह्यासाठी, आणि मग आम्ही खूप देश फिरलो, आणि मग आम्हाला हे सेव्ह करायचं होतं. आणि मग मन्या म्हणाले, आणि मग मी मन्याला म्हणाली, आणि मग ती आली आणि ते गेली. आणि आता आम्ही बाहेर चाललो, आणि आता खूप उशीर झाला, आणि आता मी खूप थकली, आणि 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 चप. आणि तू मला एक सांग की तू यूट्यूब चालू करायच्या आधी आणि किती कंट्रीज फिरलीस, आणि ते पण सांग मला. आणि ओके नाही म्हणजे मला बघायचं आहे. ही म्हणते ना की आम्ही एवढ्या कंट्रीज फिरलो वगैरे, तर त्या आम्हाला मेमरी जपायच्या होत्या वगैरे, तर मला तेच बघायचं आहे की किती फिरली होती ही ह्याच्या आधी, ज्या हिला मेमरीज नाही जपता आल्या. असे कुठले देश आहेत तर जरा ते सांग, म्हणजे आम्हाला कळेल ना खरं काय आणि खोटं काय आहे. मन्या किती फिरवू शकत होता, आणि तुझ्या जीवावर तुला कामाला लावून 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 आणि 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 करून किती आणि कंट्री फिरल्या तुम्ही, हां ते पण सांग आणि आम्हाला. सो आता फिरायला जाणार आहे तर त्याचं पण इतकं नुसतं आत्तापासनं असं बिल्टअप करणं चाललं आहे ना, एक्साइटमेंट भक्तांची असं वाढवणं चाललं आहे. आम्ही 4 कंट्रीज फिरणार आहोत, त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत, आणि खूप आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, आणि हे सोपं नाही आहे. आणि आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत, आम्ही सगळं काही ठरवलेलं आहे. अरे माहिती आहे रे, माहिती आहे तुम्ही 4 कंट्री फिरणार आहे, आणि झालं ना त्याच्यावरती व्लॉग छापून. मग आता किती वेळा, प्रत्येक वेळेला कुठल्या पण कंट्रीचं विजा किंवा काही करायला गेली, शॉपिंग करायला गेली, परत तीच कॅसेट रिपीट करणार आहेस का? हां परत तेच आम्ही 4 कंट्री फिरणार आहे, आम्हाला एवढं चॅलेंज आहे, आम्ही एवढे पैसे खर्च केले, आम्हाला एवढं महाग पडतं आहे, आम्हाला एवढं एक्सपेन्सिव्ह आहे, असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे. ते ऐकून आहे ना ती एक्साइटमेंट तर राहिली बाजूलाच. असं वाटतं ओ बहन नहीं हो रहा ना तुमसे तो घर पे बैठो, किसी पे उपकार नहीं कर रहे तुम जाके उधर. आणि मला बघायचंच आहे की असं काय काय एक्सप्लोअर करणार आहे, कारण हे एका महिन्यात होण्यासारखी ट्रिपच नाही, आणि मुळात ही 1 महिन्यात चाललीच नाही आहे. ही 15 मॅक्सिमम 20 दिवसासाठी चालली आहे, आणि 20 दिवसाचे ही 30 व्लॉग छापणार आहे. त्याच्यामुळे ना मला बघायचं आहे, कारण का चायना इटसेल्फ इज सच अ बिग कंट्री की ती कंट्री पूर्ण एक्सप्लोअर करायचं म्हटलं तर तुमचं त्याच्यातच 15-20 दिवस जातील. तर तुम्ही 4 कंट्रीज काय एक्सप्लोअर करणार आहे, म्हणजे असं काहीतरी असं जाऊन असं थप्पा करून येणार आहे का? तर मला बघायचं आहे. मी पण खूप एक्सायटेड आहे, यू नो. सो आय एम जस्ट सो मच एक्सायटेड. मला असं वाटतं की वाव काय मस्त असे मला रोस्ट करण्यासाठी कंटेंट मिळणार आहे. आय एम सो एक्सायटेड फॉर माय कंटेंट, यू नो. मला बघायचं आहे की कसं तिकडे जाऊन पायपीट होते, आणि कसं आम्ही पापडाला तेल लावून भाजतो, आणि कसं आम्ही तिकडे घरगुती जेवणाचा आस्वाद घेतो, आणि कसं मॅनेज करतो. सगळ्या गोष्टी मला बघायच्या, किती खर्च होतो आणि किती एक्सपेन्सिव्ह आहे, सगळं मला बघायचं आहे. आय एम सो एक्सायटेड. बापरे. आणि त्यात तो मन्या
तो मन्या प्रत्येक वेळेला कुठे पण विजा लावायचा असेल, कुठे काय असेल, अगदी विजा परत म्हणजे विजा नाही पासपोर्ट घेण्यासाठी वगैरे पण हाफ डे टाकून येतो. म्हणजे काय जातो की नाही जात आणि त्याला इतके हाफ डेज कसे मिळतात आणि कसं काय कोणाला काय, म्हणजे बॉस बरोबर सेटिंग आहे की आणि काय आहे की काम धाम काय करतो की नाही करत की काय, हिचा बोंबलीचा बॉस बनलाय ते आता काय माहिती नाही बाबा. इतक्या म्हणजे आता सुट्ट्या पण घ्यायच्या आहेत तर माणूस असा शिद्दतने काम करेल की बाबा आपल्याला एवढी सुट्टी दिली आहे, अप्रूव्ह झाली आहे, तर आता सुट्टी स्टार्ट होईपर्यंत व्यवस्थित करूया आपलं काम. ते नाही, सगळीकडे आपला मन्या लागतो. आता ते ड्रायव्हिंगचं कधी होणार आहे काय माहिती, ते राहिलं आहे आता बाजूलाच. आता मन्याच आपला मन्या सगळीकडे. आता बघ तू आतापर्यंत पटापट आवरून घेतलं असतंस, पटापट जर लायसन्स हातात पडलं असतं तर तू आतापर्यंत स्वतः एकटी जाऊ शकली असतीस ना इकडे तिकडे, त्या मन्याला यावं लागलं नसतं. पण काय कसलं काय, दिली पण असेल, लुडकली असेल, सांगत नाही. आणि 15 दिवसांनी एक कुठली, दर आठवड्याला एखाद दुसरी सुट्टी घेते ही काय ना काहीतरी हे करून. आणि हिला भक्त अगदी बोलतात की ताई तू ना सांगत जा, आम्ही वाट बघत असतो, तर त्यांना थम्सअप वगैरे देते हो. आणि नंतर परत पालत्या घड्यावर पाणी. म्हणजे ती ताई तुमच्याशीच सच्ची नाही आहे, ती इतरांबरोबर काय असणार आहे आणि ती काय लेवलची असणार आहे की तिला साधं इतकं पण नाही वाटत, इतकी माजली आहे की तिला एकदाही असं नाही वाटत की बाबा आपले मंद थंड भक्त बाबा आपली वाट बघत असतील. बरं ते तर जाऊ दे, पण एक अशी जबाबदारी म्हणून आपलं पॅशन आहे ना, मग पॅशन असल्यावरती असं कसं ज्या लोकांच्या जोरावर आपलं पॅशन आपण पोचतोय त्या लोकांना झटकून किंवा त्या लोकांना ग्रँटेड धरून कसं चालेल. हा माज कोणामुळे आला ह्याचा जरा मंद भक्तांनी थोडा विचार करावा. आणि तुम्हाला हो म्हणते, परत 2 दिवसांनी तेच करते, गायब. ही पण घारीच्या प्रकारे चालायला बघते, पण घारीचे सियाप्पे वेगळे आहेत. ते घारी आहे, तू ना घारी आहे ना माहिती आहे ना काय ते. हां पार्वता, जास्त ॲक्टिंग नको करस. आणि ज्या दिवशी हिने मेन काम राहतं वालं जो व्लॉग बनवला ना, म्हणजे त्या ब्लॉगचं नाव हिने लिहायला पाहिजे होतं मेन काम राहतं. कारण अख्ख्या ब्लॉगमध्ये फक्त एकच लाईन रिपीट मोडवर चाललेली होती. ते पूर्णाचं मेन काम राहतं ना, आणि मसाला करून घेण्याचं पण मेन राहतं. ह्या 2 गोष्टी मेन राहतात. पूर्णच मेन राहतं, भाजीच मेन राहते, आणि हेच मेन राहतं, तेच मेन राहतं. तर राहतं म्हणून मला असं वाटतं की या ब्लॉगचं नाव हेच द्यायला पाहिजे की पूर्णच मेन राहतं. तर त्या व्लॉगमध्ये समजलं ना, त्या व्लॉगमध्ये म्हणाली मन्या ऑफिसला गेला. तुम्हाला तर माहितीच आहे, सकाळचं तुम्ही बघितलंच की दोन्ही शाळेला शाळेला गेल्या आणि मन्या ऑफिसला गेले. अरे हे नेहमीचं रुटीन नाही आहे, काही कुछ तो अलग हुआ है, कुछ तो हुआ है, कुछ हो गया है 2-4 दिन से, लगता है ऐसे सब कुछ अलग है, सब कुछ नया है, कुछ तो हुआ है, कुछ हो गया है ना. असंच काहीतरी झालंय. मन्या चक्क ऑफिसला गेला बाबा. आणि हे हिच्याकडे ताट आहे म्हणते, ते काय ही ताट स्वतः घेऊन आली आहे की म्हणजे काय असतं प्रकार मंडळी, मला जरा सांगा. हां ते ताट आहे तर त्याचं तर काय म्हणजे ठीक आहे, म्हणजे ते करावं लागतं वगैरे तिथपर्यंत मला कळलं, ते तळी भरण्याचं वगैरे असतं. पण मला हा प्रश्न आहे की हे ताट हिला कोणीतरी असं म्हणजे कोण आपल्याला देतं की स्वतःच आपण ताट घेऊन यायचं असतं, म्हणजे आपणच आणायचं, आपण आपल्या घरात ठेवायचं आणि आपणच ती जबाबदारी घ्यायची असते. जर ते तसं असेल तर मग हिने कशाला असले नसते उद्योग करते जे हिला झेपत नाही. आधीच थकेली, त्यात तो मन्या नाही काय कामाचा, त्याला ऑर्डरशिवाय काही येत नाही, नुसतं ऑर्डर खेळत असतो. आणि वरून ती सगळी कामं आणि हे सगळं दाखवायचं असतं की मी किती परिपूर्ण आहे. आणि त्याच्यात ते ताट, त्याच्यामध्ये काय ते तळी भरलेलं तर कधी दाखवतच नाही. म्हणजे ते ताट काय फक्त एकदाच त्याचं काय ते करतात का, नंतर काय असंच ठेवलं तरी फक्त असं कन्व्हिनियंटली सांगायचं माझ्याकडे ताट आहे. मग त्याच्यामध्ये शिळा नैवेद्य वगैरे असं काही दिलं तरी चालतं का. आणि मुळात मी हे पण मानलं असतं, काही हरकत नाही खरं तर, म्हणजे आदल्या दिवशी प्रिपरेशन वगैरे करून ठेवायला. जर तुम्हाला जेन्युइनली काहीतरी म्हणजे तुम्ही ऑफिसला जाता किंवा तुमचं रुटीन एवढं बिझी आहे की तुम्हाला ती गोष्ट करायची आहे पण तुम्हाला वेळ नाही मिळणार आहे. पण हिचं काय आहे, हिने कशासाठी केलं हे सगळं, फक्त आणि फक्त नट्टापट्टा आणि रील बनवायला. त्या रील आदल्या दिवशी बनवून घ्यायच्या ना,
नाहीतर मग बनवायचंच नाही. तसं कुठे लिहिलं आहे का की बनवलंच पाहिजे? असा कुठे रूल आहे का त्या ताटासारखा? हां, जसं तू म्हणते ना, ताट आहे म्हणून मला हे करावं लागतं, ताट आहे म्हणून मग मला सगळं असं करावं लागतं. आणि मुळात हे लागतं काय आहे? म्हणजे जे मनापासून वाटतं ते करावं. हे करावं लागतं हे असं म्हणायला लागतंय तुम्हाला, यातच सगळं आलं. याचा अर्थ तुम्ही ते मनापासून करत नाही आहेत, तुम्हाला करावं लागतंय. आणि कुठलीही गोष्ट मनापासून केली ना किती छानच होते आणि परमेश्वरापर्यंत पोचते. नुसतं आणि फक्त तू अगदी पुरणपोळी आणि दुधाचा पण नैवेद्य ठेवलास ना तरीही खूप आहे. एवढं काही सगळं काही करण्याचं आणि ते करायची काही गरज नव्हती, एवढा फापट पसारा. आणि वांग्याची भाजी कोण करतं ग? वांग द वांगाडी, वांग वांग एंजामे, वांग द वांगाडी, वांग वांग एंजामे, काय सगळ्या जगात काय नाही मिळालं तरी चालेल, पण या वांगोला वांगी मिळतात. मी हे शोधलं, मी ते शोधलं, मी हिरवी भाजी शोधली, मी पिवळी भाजी शोधली, पण मला काहीच मिळालं नाही. मला काय मिळाला? वांगा मिळाला. वांगा द वांगाडी, वांग वांग एंजामे, वांग द वांगाडी, वांग वांग एंजामे. तो देव पण म्हणाला असेल, बैगन तेरी जात का बैंगन मारू. किती ग तिला परफॉर्मन्स प्रेशर असतं. हे सगळं ना सगळं त्या मन्यामुळे होतं. नुसता आपला किती थकवतो रे मन्या तिला. रॅम कर जरा तिच्यावर. करलं रॅम तोडा करलं रॅम. अरे तुझीच बायको आहे ती, असं कसं इतकं कसं पत्थर दिल असू शकतं कोण? किती बिचारी आदल्या दिवसापासूनच म्हणते की उद्या खूप काम राहणार आहे, उद्या खूप थकायला होणार आहे, उद्या लवकर उठावं लागणार आहे, उद्या सकाळपासूनच काम राहणार आहे, काम राहणार आहे, काम राहणार आहे. मैं तर थक गई भाई साहब. मंडळी खरंच विचार करण्यासारखं आहे. हे असं तिथे राहून असं आयुष्य असण्यापेक्षा तुमचं आहे ते छान आहे ना. काय वाटतं तुम्हाला? आणि लिटरली ही काहीही बडबडत होती, म्हणजे अक्षरशः म्हणजे हिला असं वाटत होतं की बाप रे, आता माझ्या एकदम कामाचे दिवसच येत आहेत आता. आणि मग बोलत होती आता होळी येणार, मग धुलीवंदन येणार, मग पाडवा येणार, मग अक्षय तृतीया येणार, मग पाडवा येणार, मग धुलीवंदन येणार, मग होळी येणार. अरे परत रिव्हर्स. म्हणजे आधी पुढे गेली परत मागे आली. म्हणजे काय चाललेलं ही. म्हणजे असं वाटत होतं की मैं क्या करूँ, मैं कहाँ हूँ, मैं ऐसी क्यों हूँ, मुझे क्या हुआ है, या कौन है, कोण कोणास म्हणाले, असं चाललेलं हिचं. हे डोक्यावर परिणाम झाला हिचा. बाबा ब्रेक घे. तुला खरंच सांगते बोंबले, शाणे असेल ना, जातेस ना ट्रिपला, फक्त आणि फक्त एन्जॉय कर. बिलकुल असं काही स्ट्रेस घेऊ नको. बिलकुल व्हिडिओ पोस्ट आणि एडिट करण्याच्या भानगडीत पडू नको. हा जाऊ दे, माझं कंटेंट ना मी बघून घेईन, चालेल, मी मॅनेज करेन बोंबले. नको टाकू, तू आराम कर, तुला आरामाची नितांत गरज आहे. आणि त्या होलिका दहनाच्या वेळेला पण म्हणत होती की कोणी वाईट विचार करत असेल तर ह्याच्यामध्ये जोडून जाऊ दे. कोण कशाला ग तुझ्याबद्दल वाईट विचार करेल? तुझ्याबद्दल काही म्हणजे काय, तुझ्याकडे असं काय आहे की लोक उगाचच वाईट विचार वगैरे करतील? म्हणजे जो माणूस स्वतः असा असतो ना त्याला असं वाटतं. जो स्वतः असं दुसऱ्यांबद्दल चिंतो ना त्याला असं वाटतं की लोक आपल्याबद्दल असं चिंतत असतील. मला बघ एकदम बिंदास. त्या दिवशी मी इंस्टाला स्टोरी पण ठेवलेली. मला काही फरक पडत नाही. मैं अपने नज़रों में सही हूँ, बाकी दुनिया का ठेका मैंने नहीं ले रखा. दुनिया जो सोचती है सोचने दो, गई तेल लगाने. असा ॲटिट्यूड हवा. हे काय आहे सतत आपलं कोणतरी वाईट चिंतत असेल. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. हां, पण ह्याच्यामध्ये तूच कावळा आहेस, त्याच्यामुळे लफडाच आहे नाही का. काव 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 काव. आणि काय बोंबलाची भाजी, तिकडे एक अंड्याची भाजी करते आणि एकदा तू मटणाची पण भाजी केलेली. बापरे, हिच्या आईकडे मटणाची भाजी आणि हिच्या चंदनकडे पण एकदा मटणाची भाजी केलेली. हे लोक मटणाची भाजी करतात, बोंबलाची भाजी करतात आणि कसली भाजी करतात. आणि म्हणजे नॉनव्हेजची पण भाजीच खातात, कारण यांच्या घरात व्हेजिटेरियन आहेत ना. आणि बोंबली काय म्हणते की प्रत्येकाच्या घरात म्हणे कोण ना कोणतरी व्हेजिटेरियन असतंच. आमच्या घरात 2 आहेत, पण घरात कोण ना कोणतरी एक. आमच्या घरात एक पण नाही आहे. म्हणजे आमच्या घरात मिक्स आहे. तो व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन दोन्ही खाणारे आहेत. नॉनव्हेज असं काय म्हणजे ह्यांचं काहीतरी वेगळंच आहे ना. हे लोक असे हापापल्यासारखे खातात, म्हणून याच्यामध्ये 2च कॅटेगरी आहेत, एक संपूर्ण व्हेज आणि एक संपूर्ण नॉनव्हेज. पण आमच्याकडे आम्ही व्हेज असलं तरी पण तेवढंच आनंदाने खातो, नॉनव्हेज असलं तरी ते आनंदाने खातो.
त्याच्यामुळे आम्हाला व्हेज काय नॉनव्हेज काय असं आमच्या घरात नाही. हे कुठलं काहीतरी स्वतःला काय पण काय आठवलं नाही तर काही बडबडायचं तर बडबडत बसते. प्रत्येकाच्या घरात असतं म्हणे. तुझ्या आईच्या घरात कोण आहे? कोण आहे तुझ्या आईच्या घरात? तुझ्या आईच्या घरात कोण आहे व्हेजिटेरियन, प्युअर व्हेजिटेरियन? सांग. प्रत्येकाच्या घरात बोलत असते ते. आता येऊया मूळ मुद्द्यावर. जिसका तुम्हें था इंतजार वो घडी आ गई. चला, आता गेली होती त्या कार्यक्रमाला आणि तिकडे स्वतःचीच तारीफ, म्हणजे हिने असं काहीतरी बहाण्याने आता आपण तिला इतके दिवस इतकं सप्रेस झाली होती ना ती, की तिला इतकं नेसायची होती आणि ते दाखवायचं होतं, असं अंगात संचारायचं होतं एकदम पार्वता माने, पण ते काही शक्यच होत नव्हतं. म्हणजे आता पूर्ण वर्षभर तिला दाबूनच टाकले, एकदा पण चान्स नाही दिला नेसायचा. आज तिला तो मिळालाच एकदम आउट ऑफ द ब्लू. असं म्हणजे एकदम प्रेडिक्ट नाही करू शकलो ना आपण की आज ही नेसणार म्हणून. मग हिने असं एकदम मौके पे चौका मारला तर हिच्या अंगातच एकदम संचारलं होतं. काय प्रकार होता तो? असं ते लेझिम असं करत एंट्री दाखवली ती, दान 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 दान. थँक गॉड. तरी पण ते लुक दाखवताना वगैरे ते अंगावरनं अशी तिची ती बोटं वगैरे नाही फिरवली हिने स्वतःच्याच अंगावरनं. ती तिची एक प्रॉपर, म्हणजे काय म्हणतात ती, प्रॉपर नाही यार हे मावसाडचे शब्द, हे तिची ती एक अशी स्टाईल आहे ना, अशी अंगावरनं असं पूर्ण आपली ती बोटं फिरवायची. ती नाही केलं नशीब. पण काय भरोसा नाही आहे, अजून यायचे आहेत रिळा यायचे आहेत. त्या रिळा एकदा टाकल्यावरच कळेल की काय नक्की प्रकार केला आहे ह्याने. आणि ते तर असल्याशिवाय ते तर मॅन्डेटरी पोज आहे ना, असेलच कुठेतरी. आणि ते बेल्टचं बघितलं का, बेल्ट मान्याला दाखवत होती. जास्त आवाज करशील ना आज बेल्ट काढून मारेन, फटकावेन चांगली. दाखव माझा बेल्ट. तर बेल्ट कशाला दाखवत होती माहिती आहे? मनाला दाखवत होती की बघ माझी फिगर कसा, माझ्या म्हणजे एकदम कसा बसलाय तो चपकन बेल्ट, आणि कसा एकदम परफेक्ट, आणि माझं असं कर्व्ह दिसत आहे तसं काहीतरी. पण मन्या कसला, मन्याचं काय अलगच, त्याचं काहीतरी वेगळंच, त्याला काय कळलंच नाही, मी कुछ समजाही नाही. पण हिचा तेच उद्देश होता, एकतर मनाला दाखवायचा आणि हिच्या भक्तांना, म्हणजे भक्तांचं नजर गेली पाहिजे आणि भक्त पण म्हणाले पाहिजेत की ते तुला खूप छान सूट करत होतं आणि खूप भारी वाटत होतं आणि तू कसली दिसत होती आणि तू कसं मेंटेन केलं सांग ना. म्हणजे हिला मग परत काहीतरी छापायला बरं आणि परत आपलं काहीतरी मोठेपणा सांगायला बरं. एकतर ते डाएटचं तर कुठेतरी गेलंच आहे, काय माहिती. अख्खा दिवस आपलं जिरा राईस दाल फ्राय. मी थकले, मग जिरा राईसच केला. मान्या म्हणाले काहीतरी साधंच कर, मग मी जिरा राईस केला, दाल फ्राय केला, घी राईस केला, दाल फ्राय केला. आणि लोक कशाला हिच्याबरोबर फोटो वगैरे घेतील, म्हणजे ही काय इतरही बायका होत्या ना तिथे आजूबाजूला फिरत होत्या. मला तर वाटतं ही जाऊन चिकटत होती आणि यू वॉन्ट टू टेक फोटो विथ मी वगैरे असं काहीतरी बोलली असेल. ऑफकोर्स मग ते हाच बोलणार, म्हणजे ते असं बघतातच ना. असं आता जसं दुसऱ्या देशाचे लोक ते काय त्यांच्या देशाचं रिप्रेझेंट करायला जसं घालून आले होते, त्यांना हे लोक जसं बघत होते तसं ऑफकोर्स ह्यांना पण कोणतरी बघत असेल आणि त्यातलीच कोणाला तरी पकडून हिने एक आपला स्वतःच फोटो ऑफर केला असेल आणि वरून म्हणते की एवढं छान असं. म्हणजे ही एकटी असली असती तर गोष्ट वेगळी, युनिक वाटायला, पण इतरही बायका होत्या ना. आणि मुळात आता मी तुम्हाला सांगते, आता मोठा एक खुलासा करणार आहे मी, नीट कान देऊ नये का मंडळी. MMLच्या म्हणजे जे इन्स्टा पेज आहे ना, MML माहिती आहे ना तुम्हाला? MML म्हणजे काय, हुशारच आहेत तुम्ही, तुम्हाला सगळं माहिती आहे. तर ते ना त्याच्या ह्याच्यावर बघा, त्याच्यामध्ये डान्स हिचं एक क्लिप दाखवली आहे आणि त्याच्यामध्ये हिला काय माहितीच नव्हतं. मोठी मी एवढं मेहनत केली आणि खूप मी थकली आणि प्रॅक्टिस आणि हे ते. मला वाटतं ना हिने ना आयत्या वेळेला एंट्री मारली आहे. मी पण येऊ प्लीज. नाही तर कोणतरी गेलं असेल काहीतरी अपरिहार्य कारणामुळे तर हिला घेतलं त्या लोकांनी. त्याच्यामुळे ही त्यांचं बघून करते. हिची काहीही प्रॅक्टिस झालेली नव्हती, हिला काहीही डान्स येत नव्हता. अक्षरशः त्यांना ते जसं करतायत त्यांना बघून इवन जे ते घोषणाबाजी काय करत होते ना तिथे, असं जय जयकार करत होते, तेव्हा पण ते काय बोलायचं आहे, कुठली घोषणा करायची आहे, कुठला जय जयकार करायचा आहे ते पण हिला माहिती नव्हतं. नुसतं तिकडे बघून करत होती. आणि तसंच डान्सचं पण एका कोपऱ्यात उभी होती आणि पूर्ण ह्याच्या ती ठाणवीशिवाय कोणीही तिचा भाव देत नव्हतं, कोणीही तिच्याशी बोलत नव्हतं. नुसतं ठाणवीला चिकटून होती बस. कारण ती ठाणवी आता त्या मेन ग्रुपमध्ये घुसली आहे, पण हिला त्याच्यात नाही मिळत आहे एंट्री. म्हणजे ही एकेकाळी होती, पण हिच्याच कर्तृत्वामुळे हिला आता कोणी विचारत नाही. तर ही आता फक्त त्याच्यात एक थोडंफार ही जशी तिचं आहे म्हणून त्या ठाणवीला धरून असते.
आणि हिलाच कॅप्चर करण्याचं मूळ कारण हे होतं. हे नाही, हे एवढे केव्हापासून सुधारले की अजिबात म्हणजे प्रायव्हसी जपतायत आणि मोठ्या मोठ्या हुशाऱ्या सांगते कोण कम्फर्टेबल नाही आहे तर मी नाही करणार. आणि हे ते एकतर ह्यांना ना तंबी मिळाली, ह्यांना चांगलंच हे मिळालं. म्हणजे यांची लेवल बघा की म्हणजे कोण कम्फर्टेबल नाही आहे तर ते ओव्हरऑलच कम्फर्टेबल नसेल ना. मग ते MMLच्या पेजवर कसं काय मग अख्खा व्हिडिओ आणि सगळ्यांना दाखवण्यात, म्हणजे तिकडे अलाव केलं आहे आणि ह्यांना अलाव नाही करत आहे. म्हणजे गोची आहे ना मंडळी, गोची आहे की नाही. हां, तर एकतर ती गोची आहे की ह्यांना स्ट्रिक्टली मनाई केले, ह्यांच्या ह्याच्यावरती ह्यांच्याशी आम्ही असोसिएट आहोत किंवा आम्ही यांना ओळखतो ही ओळख दाखवायला पण लोक कचरतात. म्हणजे काय नाव कमावलं आहे यांनी आणि काय इन्फ्लुएन्सर दादा ताई मोठे महान, हे इनकी असलियत. कारण जर कोणाला कम्फर्टेबल नाही आहे तर ते ओव्हरऑलच नसणार ना. मग कुठेच त्यांना स्वतःला झळकवून घ्यायला आवडणार नाही. सगळीकडेच प्रायव्हसी जपायला आवडेल की फक्त हिच्याच पेजवर हिच्याच ह्याच्यामध्ये नाही दिसायचं आहे, बाकी मंडळाच्या ह्याच्यावरती सगळ्यावरती आपण दिसलो तरी चालेल. सो समज रहा ना अंडे, समज रहा ना तुम समझ गए की मैं और बताओ. सो तुम्ही ते एकदा चेक केलं की तुम्हाला सगळी क्लॅरिटी मिळून जाईल. मला इथे जास्त काही फापट पसारा बोलण्याची गरज नाही आहे. आणि हां, त्यावरून आठवलं ह्यांची लेवल, तर ह्यांच्या भक्तांची लेवल पण अशी आहे. जेव्हा ही आयब्रोज करायला गेली होती ना, हिचे यक्कूसारखे नसलेले आयब्रोज, म्हणजे नसलेले आयब्रोज करायला गेलेली जेव्हा ही, आणि त्याच्यामध्ये पण हिला असं शेप वगैरे हवा. तर अरे शेप वगैरे हवं असायला म्हणजे काय ते काय असं काही खेती आहे का. जसं आहे तसं त्याच्यातच होणार ना. जसं कोणाचे राऊंड आयब्रोज असतील, त्याचा शेपच नॅचरली राऊंड आहे, तर त्याला कसं टोकदार करणार. हां, आणि ज्यांचे आयब्रोज विरळच आहेत त्यांना कसं काय असं भरगतचं यक्कूसारखे आयब्रो करणार. म्हणजे काय बोलते, माझं असं, मला असं पाहिजे, मला असे आवडतात. अरे तुला आवडतं आणि असणं ह्याच्यामध्ये फरक आहे ना. तुला भले काही आवडतं, तुला तर काही म्हणजे आवडतं, पण असं थोडीच असतं तुला आवडतं म्हणून तसं काय आता काय कुठून आणणार असं काही. काही. आणि त्याच्यानंतर हिला कोणीतरी त्याच्याखाली कमेंट करतात हिचे भक्त की किती रुपयाला सांग ना, किती रुपयाला. अरे तुम्हाला काय करायचं किती रुपयाला, तुम्ही करणार आहे का तिकडे तेवढ्या रुपयाचे आयब्रोज. हां, फालतू प्रश्न काहीतरी विचारतात किती रुपयाला. मग त्याच्या खाली आणि एक 150 आणीने लिहिलेलं रुपये नाही डॉलर असतात तिकडे, डॉलर. आणि त्याच्या खाली अजून एका अतिशाण्याने लिहिलेलं डॉलर पण नाही आणि रुपये पण नाही, तिथे ते युरोज चालतात, युरोज. हे भगवान, काय डिस्कशन आहे यांचं. सॉलिडच, एकापेक्षा एक इंटेलिजंट. यथा राजा तथा प्रजा, तसं आहे. जशी बोंबली तशी तिचे भक्त, तिच्या नेक्स्ट लेवल आणि 4 पावलं पुढे आहेत. त्यांच्यावरनं कळतं ना, जसे भक्त असतात भक्तांवरनं कळतं की गुरु किती महान असेल ते. उफ, मैं तो थक गई भाई सा. चला तर मग ह्याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप सगळे पॉईंट्स कव्हर केले असतील. जर काही राहिलं असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये मेन्शन करा. आणि होपफुली उद्या नवीन कॅरेक्टरसोबत नवीन पॉडकास्ट घेऊन आजच्यासाठी इतकंच. याच नोटवरती आता दरवाजा बंद करते. तुम्ही खा प्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, टेक केअर, बाय बाय, मासलामा.